नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो। आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याकरता घेऊन आलो आहे, ज्यामध्ये आपली सर्वांची प्रश्न आहेत। यामध्ये मेडिकल प्रक्रिया कशा पद्धतीत राबवली जाते, ऑल इंडियाची, एमबीबीएस बीडीएसची वेगळी, बीएमएस बीएचएमएस बीएमएसची, स्टेटची कशी ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप पद्धतीत राबवली जाते, त्याचबरोबर जे ॲडमिशन प्रक्रिया आहे त्याचे राऊंड कसे आहेत, फ्री एक्झिट कोणता आहे, ॲडमिशन नाही घेतलं तर काय होणार आहे, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि फोर्थ राऊंड, त्याचबरोबर कास्ट सवलती ज्या मिळतात त्याकरता तुम्हाला फी सवलतीचे काही नियम आहेत का शासनाचे, आणि फी सवलती का कॉलेज देत नाहीये नियम असताना, याकरता काही सुधारित नियोजन किंवा आपण काय करायला पाहिजे याचे थोडक्यात आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर एमबीबीएस बीएमएस निवडता वेळेस आपण या दोन्ही राऊंड प्रक्रियेत कसा सहभाग घेऊ शकतो किंवा बीडीएस बीएमएसच्या दोन्ही राऊंड प्रक्रियेत कसा सहभाग घेऊ शकतो, त्याच्यासोबत फिजिओथेरपीच्या पण काही प्रक्रियेत भाग घेऊ शकतो का, आणि एमबीबीएस बीडीएस राऊंड किती असतात, बीएमएस बीएचएमएसचे राऊंड प्रक्रिया कशा पद्धतीत, 15% जे बीएमएसच्या 3 प्रकारच्या प्रक्रिया आहेत त्या कोणत्या आहेत, त्याचबरोबर एमबीबीएस बीएमएसचे जे नवीन कॉलेज येणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील बीएमएसचा किंवा एमबीबीएसच्या कटऑफ मध्ये काही फरक येऊ शकतो का भविष्यात येणाऱ्या राऊंडवर, आणि मॅनेजमेंटला पैशाची जर राऊंड प्रक्रियेतून मॅनेजमेंटला ऍडमिशन होत असेल तरी पण विद्यार्थ्यांची अडवणूक महाराष्ट्रातच का होत आहे, आणि याचे डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा। प्रथम आपण ऑल इंडियामध्ये जी प्रक्रिया सुरू होती भारतात एमबीबीएस बीडीएसची, आणि ही एमसीसी म्हणजे मेडिकल सेंटर काउन्सिलिंग पद्धतीने पूर्ण भारतात एमबीबीएस बीडीएसची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या स्टेट लेवलची म्हणजे फर्स्ट राऊंड ऑल इंडियाचा झाल्यानंतर फर्स्ट राऊंड स्टेटचा, ऑल इंडियाचा सेकंड, नंतर स्टेटचा सेकंड, ऑल इंडियाचा थर्ड, नंतर स्टेटचा थर्ड, अशा पद्धतीत प्रक्रिया आहे। त्यामुळे दुसरी बीएमएस बीएचएमएस बीएमएसची पण AA-CCC वर जी आयुष मंत्रालयातर्फे राबवली जाते, आणि त्याचं पण फर्स्ट राऊंड ऑल इंडियाचा झाल्यानंतर स्टेटचा बीएमएस बीएचएमएस बीएमएस याचा राऊंड होतो, त्याचा सेकंड झाल्यावर याचा सेकंड होतो। आणि स्टेट लेवलला कशा पद्धतीत राऊंड होतात, स्टेटमध्ये 3 प्रकारचे ग्रुप केलेले आहेत। ए ग्रुपमध्ये एमबीबीएस बीडीएस, बी ग्रुपमध्ये बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस, आणि सी ग्रुपमध्ये बीपीटीएच बीओटीएच बीएसएलपी हे कोर्स आहेत। तर हा सी ग्रुपची प्रक्रिया मागे पुढे राबवली जाते, पण ए आणि बी ही ऑल इंडियाच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे। ऑल इंडियाचा कधी राऊंड होतो त्याच्यानंतर स्टेटचा होतो, त्यामुळं हा राऊंड कधी झाला फर्स्ट तर आपण समजायचं त्याच्या जॉईनिंगच्या एंड पर्यंत आपला स्टेटचा फर्स्ट होणारच आहे सुरू, आणि ऑल इंडियाचा जेव्हा सेकंड होईल त्याच्या जॉईनिंगच्या सेकंड पर्यंत आपला स्टेटचा होईल। त्याच्यामुळं कधी होईल किंवा किती दिवसात होईल या ऑल इंडियाच्या प्रक्रियेनुसार आपण ही राऊंडची प्रक्रिया आहे ती तिन्ही ग्रुपसाठी ए बी सी किंवा ऑल इंडियासाठी सेम आहे। त्यामध्ये फर्स्ट राऊंड हा फ्री एक्झिस्ट म्हणजे तुम्हाला जे कॉलेज मिळाले त्याला जर तुम्हाला आवडीचं नसेल किंवा ते आवडत नसेल किंवा लांब असेल दूर असेल जायचं नाहीये, फ्री एक्झिस्ट म्हणजे काही करायचं नाही, कॉलेजला रिपोर्टिंग करायची नाही, जायचं नाही, कोणतेही डॉक्युमेंट घेऊन जायचं नाही, तुम्ही जसे चॉईस न करता थांबताल तसं थांबायचं आहे। त्याच पद्धतीत म्हणजे फर्स्ट राऊंडला जर तुम्ही फ्री एक्झिट घेतला तरी तुम्हाला सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करावं लागणार आहे। पहिल्या राऊंडला जॉईन झाला तरी आपल्याला सेकंड राऊंडला त्याच चान्स आहे ज्यांनी रिटेन्शन फॉर्म दिला नाही स्टेटमध्ये, म्हणजे कॉलेज फिक्स केलं नाही। रिटेन्शन कधीही द्यायचं नसतं, रिटेन्शन डोक्यातून काढून टाका, म्हणजे तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं असते फर्स्ट राऊंडला ते तुम्ही कॅन्सल करेपर्यंत तुमच्याच असतंय, स्वतःहून कॅन्सल करेपर्यंत। त्यामुळे फर्स्ट राऊंडला कॉलेज मिळाल्यानंतर रिटेन्शन देऊ नका, फ्री एक्झिट घेतलं त्यानं पण सेकंडला चॉईस देता येते, रिटेन्शन नाही दिलं त्यानं पण देता येते, पण रिटेन्शन दिलं की पुढचे राऊंड बंद, तुमचं तेच कॉलेज फिक्स। त्यामुळं ज्यांना पुढील राऊंड प्रक्रियेत अजून चांगलं पाहिजे त्यांनी रिटेन्शन देऊ नका। सेकंड राऊंडला मात्र जर कॉलेज तुम्हाला आवडीचं मिळालं स्टेटमध्ये तर जॉईन व्हा, नाही आवडीचं मिळालं, तुम्हाला वाटलं सेकंड राऊंडला बी आपल्याला चांगलं नाही मिळालं किंवा जायचं नाहीये त्या कॉलेजला तर नाही जॉईन झाला
तरी चालतं, पण सेकंड राऊंडला जॉईन नाही झाला तर तुमचं महाराष्ट्रात स्टेटला रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं. ऑल इंडियाला काय होतं, तुमचं डिपॉझिट असते ते डिपॉझिट जप्त केलं जातं. जे की डीमला असेल तर 2 लाखाचे असेल, ऑल इंडियाला MBBS BDS ला 10,000चं गव्हर्नमेंटला ओपनला आहे आणि 5,000चं डिपॉझिट ही कास्टला आहे. त्याचप्रमाणे BMS BHMS BMS करता यावर्षी 20,000चं सर्व कास्टला डिपॉझिट ठेवले. ते सेकंड राऊंडला तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला जॉईन नाही झाला तर ती डिपॉझिट जप्त होणार. महाराष्ट्रात मात्र काय होणार, सेकंड राऊंडला नाही जॉईन झाला तुम्ही मिळालेल्या कॉलेजला, नको असेल तुम्हाला किंवा चॉईस देऊन पण नाही जॉईन झाला तर तुमचं महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन कॅन्सल. सेकंड राऊंडला जर महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं, ऑल इंडिया डिपॉझिट जप्त होणार आणि तुमचं सेकंड राऊंड जॉईन नाही झाला. थर्ड राऊंडला ऑल इंडियात पण रजिस्ट्रेशन करता येणार, परत डिपॉझिट भरावं लागेल. स्टेटमध्ये मात्र काय डिपॉझिट नावाची गोष्ट नाहीये. थर्ड राऊंडला परत री रजिस्ट्रेशन करता येणार आहे. पण री रजिस्ट्रेशन करताना एवढं नक्की लक्षात ठेवा, आता याच्यात एक खूप मोठा महाराष्ट्रात इफेक्ट झालेला आहे. SCBC मुळे बऱ्याच जणांचं SCBC सर्टिफिकेट काढल्या गेल्या नसल्यामुळे ओपन टाकलेलं आहे. काही जणांनी चुकून EWS टाकलेला आहे. म्हणजे ऑल इंडियात EWS आहे, स्टेटमध्ये SCBC तर EWS टाकलं. ऑल इंडियात OBC आहे, स्टेटमध्ये NT1 NT2 आहे तर OBC टाकलंय. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, फर्स्ट राऊंड जॉईन व्हायचं नाही, चॉईस देत राहायचं. सेकंड राऊंडला पण चॉईस अशा द्यायचे की तुम्हाला लागलं पाहिजे कॉलेज, पण जॉईन व्हायचं नाही. म्हणजे समजा तुम्हाला MBBS भेटत नसेल तर BDS ची चॉईस टाका, म्हणजे कॉलेज मिळालं पाहिजे. समजा तुम्हाला BMS भेटत नसेल तर BHMS ची चॉईस टाका, कॉलेज मिळालं पाहिजे आणि तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं पाहिजे. जर तुम्हाला कास्ट बदलायची असेल, कास्ट सवलत म्हणजे घ्यायची असेल, तुमची ओपन चुकून झाली, EWS चुकून झालंय किंवा OBC चुकून झालेला आहे आणि तुम्हाला चेंज करून री रजिस्ट्रेशन करायचंय, तर री रजिस्ट्रेशनला थर्डला चान्स अशाच विद्यार्थ्यांना आहे ज्यांनी मिळाल्यानंतर जॉईन नाही झाले कॉलेजला किंवा ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नाही महाराष्ट्रात, अशांना थर्ड राऊंडला परत रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि चॉईस फिलिंग पण करता येणार आहे. पण उरलेल्या जागेत फर्स्ट राऊंडला 100% जागा भरतात, 20% जवळपास जॉईन होत नाहीत. सेकंड राऊंडला पण 12 ते 15%च जॉईन होतात 20% पैकी आणि 5-7% जागा ह्या थर्ड राऊंडला शिल्लक राहतात. मग थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग ही फोर्थ राऊंडला स्टे वॅकन्सी राऊंडला वापरल्या जाते. फोर्थ राऊंड त्या विद्यार्थ्यांकरता आहे ज्यांना थर्ड राऊंडला जॉईन नाही किंवा कॉलेज मिळालं नाही. समजा तुम्हाला थर्ड राऊंडला कॉलेज मिळालं, ऑल इंडियात पण मिळालं, म्हणजे ऑल इंडियात जर मिळालं तर तुम्हाला थर्ड राऊंडला तुम्ही नाही जॉईन झाला तर तुम्ही स्टेटच्या प्रक्रियेतून वगळलात, ऑल इंडियाच्या प्रक्रियेतून वगळलात, डिपॉझिट तर जप्त होणारच ऑल इंडियात. त्याचबरोबर जर स्टेटमध्ये थर्ड राऊंडला तुम्ही जॉईन नाही झाला तर या वर्षीच्या महाराष्ट्राच्या प्रक्रियेतून वगळले जाणार आहेत त्या कोर्स करता, ज्या कोर्सच्या तुम्ही थर्ड राऊंडला जॉईन होणार आहेत. पण थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग ही स्टे वॅकन्सीला पकडली जाणार आहे आणि ज्यांना थर्ड राऊंडला कॉलेज मिळाले नव्हते किंवा थर्ड राऊंडला जॉईन नाहीत अशा विद्यार्थ्यांनी स्टे वॅकन्सी राऊंडला तेच ऑप्शन धरले जातील आणि त्यांना मात्र आपल्याला परत चांगलं कॉलेज मिळू शकते एखाद्या कमी पद्धतीत. हे राऊंडचे नियम आहेत, म्हणजे फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थोडक्यात आपल्याला फ्री ऍडजस्ट असल्यासारखा आहे. लॉस हा ऑल इंडियात मोठा आहे डिपॉझिट जप्तचा, मात्र स्टेटमध्ये फक्त 1,000 रुपयाचा रजिस्ट्रेशनचा लॉस आहे. आणि थर्ड राऊंडला मात्र आपण कृपा करून आपल्याला जायचे असेच कॉलेज टाका जेणेकरून तुम्ही प्रवेश प्रक्रियेतून बाद होणार नाहीत किंवा बाहेर पडणार नाहीत. त्यामुळं तुम्हाला जर फोर्थ राऊंडचा चान्स घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी हवे ते कॉलेज टाका, पण स्टेला अशाच विद्यार्थ्यांनी जा ज्यांना की भविष्यात रिपीट करायचं आहे किंवा सेकंड ऑप्शन काहीतरी हातात आहे आपल्याला, की समजा तुम्हाला BMS नको तर BHMS चे काही टॉपचे कॉलेज टाकलेले आहेत किंवा फिजिओथेरपी करायचं आहे किंवा BDS करायचं आहे, अशांनीच सेकंड ऑप्शन ठेवल्यानेच हा स्टे वॅकन्सीला शक्यतो जायचं असते. बाकीच्यांनी स्टे वॅकन्सीचा विचार करायचा नाहीये. आणि तुम्हाला कास्ट दुरुस्ती ऑनलाईन रजिस्ट्रेशन, म्हणजे कास्ट दुरुस्तीचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीत करता येतं हे मी तुम्हाला सांगितलं की सेकंड राऊंडला आपण जर चुकून कास्ट टाकली तर जॉईन होऊ नका किंवा आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही अशांनी थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकतात. महाराष्ट्रात ऑल इंडियात प्रत्येक राऊंडला रजिस्ट्रेशन आहे, पण ऑल इंडियात सुद्धा तुमचं जे कास्ट आहे ती ऑटोमॅटिक घेतल्या जाते, जी की तुम्ही नीट परीक्षेच्या वेळेस रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्ही कास्ट
मेन्शन केलेली होती ती कास्ट ऑटोमॅटिक घेतल्या जाते. त्याच्यात चेंज करायचे तर कॉलेज लेवलला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जाऊन करावं लागतं जॉईनिंग नंतर. ऑल इंडिया स्टेटला मात्र तुम्ही सेकंड राऊंडला जॉईन नाही व्हायचं आहे. कॉलेज मात्र असं टाका की तुम्हाला लागलं पाहिजे. समजा BMS लागत नसेल तर BHMS टाका आणि त्या प्रक्रियेतून बाद व्हा. त्या BMS BHMS जायचं असेल B सेक्शन मध्ये, A सेक्शन मध्ये जायचं असेल MBBS BDS तर MBBS भेटत नसेल तर BDS टाका आणि प्रक्रियेतून बाद व्हा. म्हणजे तुम्हाला थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशनला चान्स येईल कास्ट बदलण्या. फी सवलतीचे नियम काय आहेत? महाराष्ट्रात जे बी फी सवलत दिली जाते महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे म्हणजे कॉलेज फी सवलत देत नसतो. त्यामध्ये महत्वाचा पार्ट आहे राज्य शासनाचा स्टेट लेवलला. तर आणि ऑल इंडियात मात्र जे पण लागतात गव्हर्नमेंटला त्याला पण महाराष्ट्र शासन देते, पण ऑल इंडियात पूर्ण फी लागते पहिल्यांदा. नंतर महाराष्ट्र शासनातर्फे फी माफी भविष्यात भेटली जाते. पण स्टेट लेवलला 45% करता नियम आहेत कास्टनुसार. 45%चे जे राऊंड होतात त्याला सुरुवातीलाच फी सवलत द्या असे दरवेळेस CET परिपत्रक काढलं जातं. महाराष्ट्र शासनाचे GR येतात तरी पण कॉलेजवाले ऐकत नाहीत किंवा काही कॉलेज ऐकत नाहीत. MBBS BDSच्या तरी राऊंडला थोडेफार कॉलेजवाले ऐकतात किंवा त्यांना काही नियमाचे बंधन त्यांना नोटीसी दिलेले असतात आणि कॉलेजच्या मान्यता रद्द होण्याच्या किंवा शिक्षण जी शिक्षण शुल्क समिती आहे त्यांच्या तर्फे पण स्ट्रिक्टली नोटीस येत आहेत, त्याचं फॉलो होतंय. पण BMS BHMS जे आयुष मंत्रालय तर्फेचे कॉलेज आहेत त्यांना मात्र ते एवढे नियम पाळत नाहीत. त्यांच्या तक्रारी होत राहतात दरवर्षी, त्यांच्या मान्यता पण रद्द होतात, लेट पण मान्यता येतात. पण हे कॉलेज थोडेसे ऐकत नाहीत. यांना ऐकण्यासाठी बऱ्याच तक्रारी वर्षे होत राहतात. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे BMS BHMS BMS करता जे शासनाकडून ज्या फी सवलती विद्यार्थ्याला दिल्या जातात आणि ते समाज कल्याणकडून मंजुरी होतात त्या लेट येतात कॉलेजला आणि जवळपास वर्ष कॉलेजला विद्यार्थ्याला फी सवलत दिलेली येत नसल्यामुळं कॉलेज याच्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून पण फी सवलती आल्या नाही, थकीत राहिलं तर कॉलेज चालविण्यासाठी अडचण येतात. त्यामुळं पण बरेच कॉलेज हे टाळाटाळी करतात पूर्ण फी घेण्याचा याचा उर्दंड विद्यार्थ्यावर देण्याचा. शासनाचा राग म्हणा, शासनाचे अन्याय झालेला त्यांच्यावरचा तो विद्यार्थ्यावर काढतात आणि विद्यार्थी याच्यात नाहक बळी पडतो. याकरता जागरूकता ही पालकांमध्ये खूप महत्वाची. याचे GR सर्व आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सवलतीसाठी महत्वाचं. प्रत्येक पालक विद्यार्थी जागरूक झाला. नियम अटी शर्ती GR जर तुम्हाला माहित असतात तर तुम्ही त्यांना कॉलेजला जॉब विचारू शकतात आणि तुम्हाला फी सवलत पण कॉलेज देतात. आज पण काल पण गेल्या महिन्यात पण सर्व कॉलेजना आपण ऍडमिशन जेवढ्यांना दिले तेवढ्यांना दिल्या. म्हणजे आपल्या मार्फत ज्यांनी ऍडमिशन घेतलंय त्यांना मिळालेले आहे. तर त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या कॉलेजला त्या पालकांच्या मध्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेली जागरूकता. तर आपण पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमच्या सर्व डिटेल्स GR बघून घ्या आणि आपली जागरूकता निर्माण करा. याचं सवलत न देण्याचं कारण सांगितलं, पण याकरता शासनानं काय ठोस पाऊल उचलायला पाहिजे. जसं कर्नाटक राज्यामध्ये KLE म्हणजे जी ऍडमिशन प्रक्रिया राबवते त्यांच्याकडंच ज्या पण फी भरल्या जातात विद्यार्थ्याच्या त्या कर्नाटक राज्य अथॉरिटीकडे KLE कडे भरल्या जातात आणि नंतर ते कॉलेजला ट्रान्सफर केले जातात त्यांच्या कास्टनुसार, फी सवलतीनुसार किंवा त्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार. तसं महाराष्ट्रात मात्र CET कडे अधिकार घेतले आणि कॉलेजला भरायचीच गरज पडलेली आहे पहिला फर्स्ट इन्स्टॉलमेंट. तर यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. पहिल्या वर्षीची फी जर KLE ला भरली तर तुमची धावपळ पण कमी होईल. DD काढायची प्रक्रिया पण या कॉलेजचा DD घ्या, परत त्या कॉलेजच्या नावाने DD काढा, परत जमा करा अकाउंटला. 2-2 DDची रक्कम ठेवा आपल्या अकाउंटला. ही सर्व धावपळ पालकांची, कारण फर्स्ट राऊंडला 5 दिवस देतात त्याच्यात पण सुट्ट्या असतात आणि सुट्टीच्या काळात जरी चेक अलाउड केला तर सुट्टी संपली की परत DD द्या. म्हणजे परत कॉलेज असतो 14 तास 15 तास लांब अंतरावर आणि परत गावाकडे येऊन परत 14 तासांनी तुम्ही DD काढून घेऊन जायची. खूप मोठी धावपळ पालकांची आहे. याकरता आपण CET ला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ईमेल दिलाय. आपल्या तक्रारी मांडा, त्याची दखल घेतली जाईल. तर जास्तीत जास्त तक्रारी गेल्या तर आपण कर्नाटक राज्य अथॉरिटी सारखं जर आपल्या इथं नियम लागले की CET कडच फी जमा करायची फर्स्ट इयरची, म्हणजे एकदा केली प्रत्येक राऊंड फक्त आपण जॉईनिंग करत राहायची त्या कोठ्यातून, ज्या कोठ्यातून, आणि तुम्हाला भविष्यात
वेगवेगळ्या फी किंवा वेगवेगळे डीडी काढायची कदाचित गरज पडणार नाही। याकरता सगळ्या पालकांनी एक जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे। हा याच्यावरचा एक उपाय आहे। पण जे पण आता सध्या फी सवलती घ्यायच्या तर तुम्ही कॉलेजला जावा, विचारा, सीईटी सेलकडे तक्रार करा, तुमच्या अर्ज द्या आणि तुम्हाला जी अडचण असेल त्याच्या तुम्ही तक्रारी लेखी घ्या किंवा का सवलत मिळत नाही तर नक्कीच सवलत ज्यांनी तक्रार करून त्याला मिळत आहे। त्यामुळे आपण नक्की स्ट्रॉंग व्हा। तुम्हाला फीनुसारच्या फी सवलती आहेत त्या SC ST ला डेव्हलपमेंट आणि ट्युशन फी 100% माफ आहे। NT1 NT2 NT3 आणि विजे यांना ट्युशन फी 100% माफ, डेव्हलपमेंट फी भरावं लागणार आहे म्हणजे 10% भरावं लागणार, 90% माफ। तसंच OBC EWS आणि SCBC यांच्या मुलींकरता ट्युशन फी 100% माफ आहे, डेव्हलपमेंट मात्र 10% आपल्याला भरावं लागणार आहे जसे की विजे NT। बाकी OBC EWS SCBC च्या मुलांना मात्र ट्युशन फी 50% माफ आहे। म्हणजे सर्व कॉलेजला हे नियम आहेत। तर याच्यानुसार जर आपल्याला फी सवलती घ्यायच्या असतील, ज्याच्या वडिलाचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे अशांना या फी सवलती भेटतात। बाकीच्यांना नॉन क्रिमिलेअर असेल, नॉन क्रिमिलेअरचा GR वेगळा आहे, नोकरी आणि शेतीचं उत्पन्न सोडून 8 लाखाच्या आत पाहिजे तर कास्ट सवलती ज्या फी सवलती त्यांना ज्यांच्या वडिलाचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांना मिळतात। कास्ट सवलतीला जो GR आहे कास्ट सवलती करता नॉन क्रिमिलेअरचा, नोकरी आणि शेतीचं उत्पन्न सोडून 8 लाखाच्या आत म्हणून नोकरीचा जर पेमेंट 15-20 लाख असेल तरी पण त्यांना नॉन क्रिमिलेअर मिळतं म्हणजेच कास्ट सवलत मिळते। कास्ट सवलतीसाठी 3 डॉक्युमेंट महत्वाचे, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर हे मिळण्याकरता हा GR काढलेला आहे शासनाने। पण फी सवलती करता वर्षातून 1 वर्षाचं उत्पन्न म्हणजे मागील आर्थिक वर्षाचं, आता यावर्षी करता एप्रिल 2023 ते 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 च्या दरम्यानचं वडिलांचं उत्पन्न विद्यार्थ्याच्या 8 लाखाच्या आत असेल तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला फी सवलती नक्कीच कॉलेजने द्यायला पाहिजे। नाही देत असेल खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मधले GR कॉलेजला दाखवा। नाशिक आरोग्य विद्यापीठाने काढलेले आहेत, CET सेलने कॉलेजला पाठवलेले आहेत, FRA जी शिक्षण शुल्क समिती आहे त्यांनी नियम त्यांना नोटिशी दिलेल्या आहेत। या सर्व नोटिशी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेल्या आहेत, त्या नक्कीच दाखवा। तुम्हाला लिगली माहिती आहे असं कॉलेजला कळालं की तुम्हाला फी सवलत। पालक विद्यार्थी हुशार होणं याकरता ह्या माहिती दिल्या। यामध्ये आता भरपूर जणांना आहे की MBBS ला पण जायचंय आणि BMS च्या पण प्रक्रियेत राहायचंय, म्हणजे MBBS नाही भेटलं किंवा काठावर आहात पण आपल्याला MBBS चा पण चान्स सोडायचा नाही, BMS चा पण सोडायचा नाही, तर आपण काय करू शकतात, पहिला राऊंड हा MBBS चा नाही लागला, BMS चा फ्री एक्झिट आहे, शक्यतो फ्री एक्झिट घ्या, कॉलेजला जॉईन होऊ नका कारण तुमचे डॉक्युमेंट अडकून पडलात तर बाउंड्रीवर असाल किंवा तुम्हाला MBBS चा पुढे चान्स बाहेर राज्यात घ्यायचा असेल, प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल तर तुमचे डॉक्युमेंट लवकर मिळणार नाहीत आणि त्यावेळेस तुम्हाला अडचण निर्माण होईल। त्यामुळे तुम्ही चॉईस फिलिंग तर देत राहा। तुमचं मी सांगितल्याप्रमाणे सेकंड राऊंडला जॉईन नाही झाला तर परत रजिस्ट्रेशन करा। थर्ड राऊंडच्या वेळेस तुम्ही याचा जायचा विचार करा। सेकंड राऊंडला पण जॉईन नाही झाला, फर्स्ट राऊंडला पण जॉईन नाही झाला BMS च्या, तरी पण तुम्हाला थर्ड राऊंडला जाता येतं। पण 100% तुम्हाला BMS घ्यायचे त्यावेळेसच तुम्ही जॉईनिंगचा विचार करा, नसता या प्रक्रियेत राहायचं असेल तर डॉक्युमेंटला रिटर्नला वेळ लागू शकतो। त्याच पद्धतीत BDSचा अगोदर आवडतो, BMSचा नंतर, तर तुम्हाला BDSच्या राहायचं का BMSच्या राहायचं? BMSच्या ज्यांना BMS हवा आहे त्यांना BDSच्या शेवटच्या प्रक्रियेत राहता येत नाही कारण BDSला तुम्ही जॉईनिंग होऊन जातात आणि मग BMSचे राऊंड डिसेंबर पर्यंत होतात किंवा त्याच्या कॉलेजला लेट मान्यता येतात, काही कॉलेज वाढतात आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला कदाचित तुमच्या खालचे BMSला लागतात आणि तुम्ही BDSच्या प्रक्रियेत अडकून पडतात। म्हणून थर्ड राऊंडच्या वेळेस मात्र BDSला जायचं या का BMSला जायचं याचा नक्की विचार करा। ही जर तुम्हाला BMS BDS असेल, तसाच पद्धतीत तुम्हाला जर फिजिओथेरपी किंवा BHMS करायचं असेल तर आता याचे राऊंड सध्या तरी सोबत होत आहेत। याचं पण सेकंड राऊंड पर्यंतच विचार करायचा असते की आपल्याला कोण्या प्रक्रियेत जायचं आहे। सेकंड नंतर डिसिजन घ्यायचं, थर्डला आपल्याला BHMS करायचंय का फिजिओथेरपी करायचंय आणि मग कोणत्या कोट्यातून जायचं। स्टेट कोट्यातून लागत नाही,
तर त्याची कोटे कशी आहेत, कोणत्या पद्धतीचे आहेत हे पण मी खाली आता सांगणार आहे. म्हणजे आपण कोणत्या पद्धतीने प्रक्रियेत जायला पाहिजे. आपल्या ह्या ज्या प्रक्रिया आहेत महत्वाचं एमबीबीएस बीडीएस साठी तर ऑल इंडिया आणि स्टेट आहे, पण बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस करता महाराष्ट्रामध्ये 3 प्रकारच्या म्हणजे 2 प्रकारच्या 15% आहेत आणि एक ऑल इंडियाची आहे EEEC ची. पण ऑल इंडियामध्ये काय डीम कॉलेज आणि गव्हर्नमेंट जे 15% गेलेले त्या राज्यातले. पण महाराष्ट्रामध्ये अजून एक 15%ची प्रक्रिया आहे, म्हणजे ती आहे 2च राऊंड होतात. मॅनेजमेंट कोट्याला 15% जागा ज्या एमबीबीएस ला असतात त्यापैकी इथं मात्र काय होतात बीएमएस बीएचएमएस ला ह्या एका 15 समजा 100 जागांपैकी 15 जागा ह्या मॅनेजमेंटच्या ऐवजी इथं 9 आणि ह्या 8 ह्या ऑल इंडिया कोठ्याला म्हणजे या 15% वापरल्या जातात. त्याच कॉलेजच्या 9 जागा ह्या मॅनेजमेंटला गेल्या तर 8 जागा ह्या 15%च्या राऊंड मधून. पण याच्याकरता वेगळं रजिस्ट्रेशन आहे, याला 2000 रजिस्ट्रेशन फी आहे या 15%ला ह्या जागेसाठी. याला 50,000 डिपॉझिट मागील वर्षीपासून ठेवलेला आहे. आणि नियम या EEEC सारखा ऑल इंडियाचा म्हणजे फर्स्ट राऊंड फ्री एक्झिस्ट असला, सेकंड राऊंडला आपण मिळालेल्या कॉलेजला नाही जॉईन झाला तर तुमचे 50,000 जाणार आहेत आणि तुम्हाला कॉलेज मिळालं जॉईन झाला तरी तुमच्या रिटर्न अकाउंटला येतील. कॉलेज नाही मिळालं किंवा सेकंड राऊंडच्या प्रक्रियेत नाही भाग घेतलात, फर्स्टलाच घेतलात तरी पण तुमचे रिटर्न येणार आहे. या पद्धतीत ह्या जागा भरतात. हा एक 15%चा आहे आणि याचा कटअप हा मागील राऊंडला सगळ्या ओपनच्या जागा आहेत कोणती कास्ट असो 360 मार्काचा बीएमएसचा आलेला आहे आणि 203 मार्काचा हा बीएचएमएसचा आलेला आहे. म्हणजे जवळपास हा स्टेट लेवलच्या 50-60 मार्काने कमी येतो 45% पेक्षा. हा पण सेकंड राऊंडला याचा परत रजिस्ट्रेशन करू शकतात 29 सप्टेंबरला. 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत आहे याचं रजिस्ट्रेशन आणि त्यावेळेस मात्र आपल्याला याचा रजिस्ट्रेशन वाढ होईल, तेवढा लाभ होणार नाही. फर्स्ट राऊंडला याचा जास्त लाभ झालेला आहे. आणि हे 2 झाले, हे ऑल इंडिया कोट्याचा एक बीएमएस बीएचएमएसचा, हे 15%चा ह्या जागाचा एक आणि हे मॅनेजमेंट कोट्याचा एक 15% राऊंड. म्हणजे याला इन्स्टिट्यूट कोटा 15%चा जो मॅनेजमेंट कोटा आहे याचं पण एक पहिल्या राऊंडच्या वेळेसच महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र शासनाने पत्र काढले आणि ते शिक्षण शुल्क समितीला पाठवलंय की आयुष करता महाराष्ट्रामध्ये जी मॅनेजमेंटची फी म्हणजे एमबीबीएस बीडीएस ला 3 पट फीच्या पर इयर, तशी त्याच्याऐवजी आयुषला मात्र 5 पट करायची आहे. म्हणून असं पत्र काढलं. अजून शिक्षण शुल्क समितीनं याला मंजुरी दिली नाही, पण सर्व मॅनेजमेंट वाले सध्या ज्यांनी पण बीएमएस ला किंवा बीएचएमएस ला जायचंय 5 पट भरा असा आग्रह करायलेत किंवा बॉर्डवर लिहून घ्यायलेत भविष्यात आम्हाला 5 पट द्यावे लागेल. त्यामुळे महाराष्ट्रात आता बीएमएस बीएचएमएस ला कदाचित 15% जायला घाबरतील किंवा भविष्यात निगोशिएशन होईल 4 पट घेतील. त्यामुळे आता कर्नाटक राज्यात लोक किंवा बाहेरच्या एमपी राज्यात जातील आणि तिकडचे पण कटाप वाढवतील, तिकडचे पण भाव वाढवतील आणि त्यामुळं या बीएमएस करता बीएचएमएस करता जे मॅनेजमेंट ची फी ठेवलेली आहे याच्यावर पण एकदा सर्वांनी विचार करायला पाहिजे की 5 पट जर द्यायची म्हणलं, काही काय कॉलेजला 2 लाख 3 लाख फी आहे, त्याच्या 5 पट म्हणजे 10 लाख 15 लाख पर इयर. कोणत्याही पालकाला शक्य नाहीये बीएमएस कोर्स करता आणि मॅनेजमेंटचे कदाचित जागा रिक्त राहतील आणि हा मॅनेजमेंटचा 15% म्हणजे 3 प्रकारचे 15% आहे ज्याचे की रजिस्ट्रेशन मॅनेजमेंटचं ज्याला जायचं आहे त्याच्यासाठी पण शासनाने 5,000 रुपये भरून घेतलेले आहेत विद्यार्थ्यांकडून. आता मॅनेजमेंटला टाकल्यानंतर 5 पट फी म्हणायला लागलेत. याच्यासाठी पण आपण शासना दरबारी आपल्या प्रतिक्रिया मांडणं गरजेचं आहे पालकांनी. आणि जर नाही तर मग याच्यात एकजूट नसल्यामुळं इथं हे अन्याय होत राहतात आणि किंवा प्रत्येक जण कर्नाटक किंवा एमपी मध्ये जात राहते. जर तिकडं कमी स्वस्तात, कारण तिकडं आयुर्वेदिकच प्रॅक्टिस अलाउड आहे बीएमएस ला, अलोपॅथी नाहीये. महाराष्ट्रात मात्र महाराष्ट्र राज्य सरकारनं डॉक्टरच्या कमतरतेमुळं रुरल एरियात अलोपॅथी बीएमएस ला अलाउड केली आणि बीएमएस करण्याचा विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. त्यामुळे इथं भेटणं जागा तर आपण कर्नाटक राज्यात जातोय आणि तिकडचा पण रेट वाढवत आहेत, तिकडच्या पण फी वाढत आहेत आणि त्यांचे सर्व कॉलेज जवळपास कर्नाटक एमपीचे हे महाराष्ट्रावर चालत आहेत आणि महाराष्ट्रातले मात्र हे समजून घ्यायला तयार नाही. इथं मात्र 5 पट
फी करतायत 3 पटच्या जागी, त्यामुळे खूप विद्यार्थ्यांचं यावर्षी तर नुकसान. पण आता शेवटचा व्हिडिओ खूप लांबलेला आहे, तुमची जागरूकता व्हावी याकरता व्हिडिओ पण लांबवला, थोडे जास्त पॉईंट सांगितले गेले. पण आता एमबीबीएस किंवा बीएमएस चे नवीन कॉलेज वाढणार आहेत का, तर नक्कीच महाराष्ट्रात वाढ होणार आहे. कदाचित सेकंड राऊंडला येईल, ऑल इंडियात तर वाढत आहेत, त्याच्यामुळं सेकंड राऊंडची पण ऑल इंडियाची प्रक्रिया एमबीबीएस बीडीची लांबलीवर किंवा थोडे काही डेट्स 4-5 दिवसांनी वाढून दिल्या आणि चॉईस फिलिंगला रजिस्ट्रेशनला चान्स दिला. तसंच महाराष्ट्रात पण स्टेट लेवलची प्रक्रिया लांबत आहे. त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात पण काही कॉलेजला मान्यता येण्याची शक्यता आहे आणि प्रायव्हेट पण येतील, गव्हर्नमेंट पण येतील आणि बीएमएस पण कॉलेज सेकंड राऊंड थर्ड राऊंडला येण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यानुसार कटाप हे महाराष्ट्रात कमी होत राहतील. सध्याचे जे कटाप आले त्याच्यानुसार आपण कमी कमी होतच राहणार आहेत. त्यामुळे आपण बाउंड्रीवर आहात तर आपण याचा विचार करायला पाहिजे की कॉलेज वाढतील, ज्याला रिपीट करायचे त्याला नक्कीच हे चान्स असतात. शेवटचे बीएमएस ची प्रक्रिया खूप लिंदी आहे, त्यामुळे बीएमएस बीएचएमएस करता वेळ खाऊ डिसेंबर-नोव्हेंबर पर्यंत चालणारी आहे. आणि एमबीबीएस ला पण ज्यांना रिपीट करायचे, बाहेर राज्यात जायचे, जे बाउंड्रीवर आहात अशांनी कॉलेज वाढ बघायला काही हरकत नाही. कॉलेज वाढतील, आपल्याला ऍडमिशन नक्कीच मिळेल. आणि ह्या महाराष्ट्रात बीएमएसचं महत्व वाढण्याचं कारण मी अगोदरच सांगितलं, पण मॅनेजमेंटमुळे पण आणि या बीएमएसच्या महत्वामुळे पण बाहेर राज्यात आपल्या सर्वांचा पैसा पण चाललाय, वेळ पण चाललाय. आणि विद्यार्थी बीएमएसला का चाललेत, कारण मिडल कास्टचे आपल्या इकडे जास्त लोक आहेत, विद्यार्थी आहेत, पालक आहेत आणि त्यांना मार्क पण येणारे हे मिडल मध्यम आहेत की जे टॉपचे नाहीत आणि लोअर बी नाहीत. अशा विद्यार्थ्यांनी मग मधला मार्ग म्हणून बीएमएस निवडत आहेत आणि बाहेर राज्यात जास्तीत जास्त बीएमएस चे विद्यार्थी जात आहेत. त्यात ही अडवणूक महाराष्ट्रात 5 पट फीची यावर्षी खूप इफेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंटला 10 ते 15 लाख पर इयर आणि बाहेर राज्यात 15 लाखात पूर्ण कोर्स 4.5 वर्षाचा. त्यामुळे बाहेर जात आहोत आपण बीएमएस करता. तसंच एमबीबीएस ला पण काही नियम अटी किंवा फीस सवलती इकडे जरी जास्त असल्या तरी मार्काच्या सवलती बाहेर राज्यात आहेत आणि कॉलेजची पण संख्या आहे, त्यामुळं आपण बाहेर जात आहोत. तर हे सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याला काही अजून काही पॉइंट शंका आपल्या मनात असतील ते आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून विचारा आणि डिटेल्स GR परिपत्रक सर्व काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा आणि नक्कीच आपल्या या व्हिडिओचा किती काय लाभ मिळाला, कोणाला फायदा झाला हे आम्हाला कॉमेंट्स करून कळवा. धन्यवाद.